आज एवढा नटून थटून निघालो होतो एका पोरीला सरप्राईज देण्यासाठी। त्याआधी मला होता उपवास, आणि आपल्याला उपवास म्हणलं की ही लहान मुलं आपल्यामध्ये वाटेकरी असतातच। आता छान फराळ केली, रात्रीच्या वेळेमध्ये निघालो होतो सरप्राईज देण्यासाठी। आता सरप्राईज म्हणल्यावर केक तर पाहिजे ना। केक घेतला, मामाने आम्हाला मटका आईस्क्रीम घेतली, इकडे मोठी मावशी मम्मी। आता आम्ही गेलो होतो मधल्या मावशीच्या घरी, कारण या पोरीचा होता आज बर्थडे। आम्ही सगळेजण जाणार याची तिला थोडीशी कल्पना होती, पण जास्त काही नाही। आम्ही सगळे बहीण भाऊ जमा झालेलो होतो। आता मावशीने तिच्या बर्थडे साठी स्पेशल तिच्या हातचा मसाले भात बनवला होता। या सगळ्यांनी मस्त एन्जॉय केलं। त्यानंतर आम्ही नटून थटून रेडी झालो। दीदीचे फोटो काढतोय की नाही या तिघी बहिणींनी फोटो काढायला सुरुवात केली, पण यांच्यामध्ये एक जण मिसिंग होती। आमचं फोटो सेशनच एवढा वेळ चालू होतं की नाही, बर्थडेला सुद्धा उशीरच झाला होता। त्यानंतर मम्मीने आणि सगळ्यांनी तिला ओवाळून घेतलं। त्यानंतर छान असा तिने केक कट केला, आणि कधीतरीच असा मौका मिळतो की सगळे बहीण भाऊ किंवा त्या सुद्धा तिघी बहिणी एकत्र जमा होतात। बर्थडे सेलिब्रेशन तर झालं, पण उपवासामुळे केक खाता आला नाही, पण खिचडी खाऊन घेतली आणि देवांच्या झोपेमध्येच माऊचा बर्थडे झाला। बाय।